अवधूत चिंतन सूर्यदेव दत्त. मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे पापनाशिकावर आंघोळीला. काल आम्ही तीर्थ केलं, त्यापैकी एक चौथं तीर्थ म्हणून पापनाशिक ओळखणार आहे. इथं सर्व लोक येतात. तिथं काही दुष्कर्म काही असतं ते निघून जातात. तिथं असे आल्याच्या नंतर या पापनाशिकेतून आणि काही लोकांना त्रासही होतो. तर चला मित्रांनो, आपण आता चाललेलो आहे आमच्या आंघोळ झालेले त्रासाचे लोक असतात तुम्ही बघू शकता. तर पापनाशिक आलेलो आहे, पापनाशिक नांगोळ करून निघालेलो आहे. तर तुम्ही बघू शकता की अष्टतीर्थपैकी एक तीर्थ म्हणजेच पापनाशिका चौथं तीर्थ आहे ते. आणि इथं आल्याच्या नंतर अष्टतीर्थ केलंच पाहिजे. त्यांनी पाप आपले काय असतील ते मागचे कर्म विर्म ते सगळं निघून जातं. ह्याच्यावर काय बोलणार तुम्ही? काही नाही बोलणार. चला आपण बनवलेला व्हिडिओ हा मस्त बनेल ह्याच्या अपेक्षा करतो आणि आपल्याकडून लाईकची आणि सबस्क्राईबची ही करतो अपेक्षा. तुम्ही बघू शकता लोक खूप गर्दी आहेत. इथे येतात, आंघोळ करतात. पापनाशिका पापनाशिका म्हणजे काय तर केलेले कर्म थोडक्यात त्याला पाप म्हणलं गेलं. ते पाप असते संपले पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण पापनाशिकेतनं जाणलेलं तीर्थ आहे हे तर घातलं जातं. जे काही तीर्थ आहे ते आपलं इथं घातलं जातं. चला हे तीर्थ घालून आपण इथनं जातो ना तेव्हा आपले पाप नष्ट होतात. तुम्ही बघू शकता मी पण आलेलो आहे इथं पाया पडायला आंघोळ करू. अवधूत चिंतन सूर्यदेव दत्त. चला पूर्ण फेर नाही घालत कारण की पिंड असल्यामुळे बघू शकता पूर्ण प्रक्रिया अर्धी पूर्ण करू आपण तर होतीये. अवधूत चिंतन सूर्यदेव दत्त. तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा एक मुद्दा आहे की आज आम्ही इथं आलेलो आहे. तर आम्हाला कंप्लीट किती दिवस झाले आपल्याला 13 दिवस झालेले आहेत आणि आम्हाला खूप म्हणजे सफलतापूर्वक आणणं म्हणजे दत्त महाराजांनी आम्हाला आणलेलं आहे. आणि इथं येऊन खूप आनंद भेटला. आम्ही अष्टतीर्थ केलं आणि आज पापनाशिकेला आंघोळीला आलेलो. तर तुम्ही बघू शकता की काही जो हे असतो आनंद तो काही क्षणाचा असतो आणि ते क्षण आपल्याला हुडकावं लागतं. तर असा मिळत नसतो. तर ते क्षण आपण हुडकून काढलेला आहे आणि त्या क्षणात आपण तिथं आलो, महाराजांच्या सेवेला आलो. आज महाराजांची जयंती आहे. आज महाराजांची जयंती म्हणजे की थोडक्यात आज 12 वाजता फुलं पडणार आहे त्यांच्या जो काय ते आपल्याला पळण्यावर हे हलवून करतात ना त्याच्यात ते आपल्याला एवढं नाही माहिती तरी पण आपण हे करतोच कारण की धार्मिक बनायचा विचार केला तर पूर्णपणे माहिती घ्यावंच लागते. तर चला ह्या गोष्टीत आनंद भेटत राहिला मी इतके आलो. तर तुम्हाला आनंद पाहिजे असेल तर तुम्ही इथं या कारण की आनंद हा कुठेही मिळतो हे त्यात बिलीव नाही करत. तुम्ही कुठं आनंदी आहे ते बिलीव करतो. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ आणि काय करतो ते सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर.